बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल वक्तव्य करत सरकारला घरचा आहेर दिला होता। यावरती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर आता संजय गायकवाड नरमल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांविरोधात केलेल्या त्यांनी वक्तव्याबद्दल आता माफी मागितली आहे। पोलिसांच्या वाईट अनुभवावर संजय गायकवाड ठाम आहेत। बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पोलिसवाले काय करू शकत नाही। माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकशी झाली पोलीस साहेब? काही झाले नाही। मग तुमचा हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय न्याय देणार पोलीस? अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढणार, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयार यांचा हप्ता वाढणार, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढणार। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस साहस पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याच्या माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो।